अँड फ्रॉम गिरगाव लोकल खेळाडू आहे. पाहावं लागेल इकडे कशी कामगिरी करेल. मागच्या सामन्यात चांगली कामगिरी पाहायला भेटली आहे. सामन्याचा किताब सुद्धा मागच्या सामन्यात पटकावला होता तो ऋषिकेशने. पहिला चेंडू अनसाईडच्या दिशेने तडकवला. चेंडूला पाठवला गेला वेळ मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर सीमारेषा पार 4 धाबे साडी. सुंदर फटका आलाय. अवकारानं इकडं खातं खोललं गेलंय. नक्कीच दर्जेदार सुरुवात झाली आहे. ऋषिकेशचा हा चेंडू लो फुलटॉस बनवलाय आणि ज्या वेळा अनसाईडच्या दिशेने मिड विकेटच्या क्षेत्रातून चेंडूला भिरकावून लावला तो सीमारेषा पार 4 धाब्यांसाठी. दर्जेदार सुरुवात पाहायला भेटली आहे. ऋषिकेश षटकातील दुसरा चेंडू घेऊन सज्ज होतोय. उजव्या त्याचा गोलंदाज ओहरतो विकेट माराकडे स्ट्राईकपती असेल अमर. ओ पुन्हा एकदा ऑनसाईडच्या दिशेने धडकवण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस. याबाला चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाही. चेंडू जाऊन सरळ आदळलाय तो शरीरावरती. बाकी एकरी धाव आली आहे. एक धाब्याने धावसंख्या वाढती. धावसंख्या वाढून पोहोचली ती 5 अशी झाली आहे. धावसंख्या 5. षटकातील तिसरा चेंडू. हो यावेळेला सुद्धा मोठा फटका आलाय. कव्हरच्या डोक्यावरून यावेळेला चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार. षटकार आलाय. ताकदवर प्रहार केला गेलाय. यावेळेला अनुज पाटीलच्या बॅट मधून पॉवरफुल हिट आलाय. कमालीचा फटका येतोय. षटकार आलाय. जबरदस्त सुरुवात झाली आहे. अप्रतिम अफलातून सुरुवात. 3 चेंडू 11 धावा. अनुज पाटील पहिला चेंडू फेस करतोय. पहिल्या चेंडू षटकार. यावेळा अनसाईडच्या दिशेने पुन्हा एकदा चेंडू वेगात निघाला. आउटफील्ड तितकीची दर्जेदार नाहीये नक्कीच आणि त्याचमुळे इकडे चेंडू पकडला जातोय. अडवला जातोय. दुहेरी धाव आली आहे. 2 धाब्याने धावसंख्या वाढतीये. धावसंख्या 13 झाली आहे. मॅन फ्रॉम अमसीचा नितीन माटुंगे अशी ओळख आहे. दर्जेदार बॅटर अनुज पाटील. नक्कीच एक दर्जेदार बॅटर आपल्या समोर आहे. चांगली सुरुवात केली आहे. ओहो यावेळा मात्र रिव्हरचा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क इकडे पाहायला भेटला नाहीये. निर्धाव चेंडू आलाय. आधुनिक क्रिकेटचा खेळ आणि तिकडे रिव्हरचा फटका पाहिला नाही असं कधीच होणार नाहीये. प्रत्येक सामन्यात मॅक्झिमम जर 42 चेंडूचा सामना असेल तर तिकडे आपल्याला कमीत कमी 15च्या वरचे रिव्हरचे फटके खेळण्याचा प्रयत्न करताना खेळाडू दिसतील. मोठ्या प्रमाणात रिव्हरचे फटके खेळण्याची इकडे आधुनिक क्रिकेटमध्ये एक चढाओढ लागली आहे. षटकातील शेवटचा चेंडू. व पुन्हा एकदा रिव्हरचा फटका पण तितकासा इकडे यशस्वी ठरला नाहीये. जरूर बॅटचा संपर्क नाहीये बॅटचा. लेगबाईच्या स्वरूपातील धाव असेल. एकरी धाव आली आहे. एका धाब्याने धावसंख्या 14 झाली आहे. पहिल्या क्रमांकाचं षटक माघारी पडलंय. पहिल्या षटकातून 14 धावा बनवले गेलेत. नक्कीच यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा बरेचसेच प्रेक्षक इकडे जोडले गेले आहेत. त्याच्या माध्यमातून सुंदर अशी कमेंट इकडे येते. आमचे मित्र भरत मेजारे एमगेचे डॉक्टर आहेत. त्यांच्याकडून कमेंट आली आहे. जयेश सरांच्यासाठी कमेंट आहे पण भरतजी जयेशजी इकडे उपलब्ध नाही आहेत. जरूर साम्य आहे आर्याच्या आणि जयेशच्या आवाजामध्ये. हो यावेळा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू उंचावेत पण क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाही. चेंडू खालच्या खाली. एकेरी धाव येते आहे. फटकवण्याचा प्रयत्न. पृथ्वीराज गोलंदाजी मार्कवरती आलाय. पहिला चेंडू फटकवण्याचा प्रयत्न होतोय खरा पण एकेरी धाव. धावसंख्या 15 झाली आहे. पृथ्वीराज षटकातील दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतोय. उजव्या त्याचा गोलंदाज ओहरतो विकेट मारा करेल. हो यावेळा सुंदर फटकवलाय. अनसाईडच्या दिशेने पण डीपवरती क्षेत्ररक्षक असेल. एकरी धाव इथेही येते आहे. एक धाब्याने धावसंख्या पुढे सरकली आहे. धावसंख्या वाढून पोहोचली ती आता
16 अशी झाली आहे. अनुज पाटील 5 चेंडू 9 वरती खेळतोय तर अमर 3 चेंडू 5 वरती खेळतोय. षटकातील तिसरा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होतोय. गोलंदाज पृथ्वीराज स्ट्राईकवरती बॅटर असेल तो अनुज पाटील. मुळशीचा नितीन माटुंगे अशी ओळख असणारा हा बॅटर एक दर्जेदार बॅटर आहे. एक आक्रमक शैलीचा फलंदाज. त्याच्यावरती नजरा सुद्धा असतील. या करवीर प्रीमियर लीग 2026च्या माध्यमातून एक धाकड फलंदाज इकडे आपण पाहतोय आणि त्याची फलंदाजी फारं जसं डोळ्याची फारनं फेडणारी फलंदाजी असणार आहे. आपल्यासाठी सुद्धा एक चांगली संधी असेल. प्रेक्षकांच्या भेटीला सुद्धा एक चांगला बॅटर इकडे येतोय अनुज पाटील आणि त्याच्यावर नजरा सुद्धा असतील. पण आजच्या दिवसामध्ये तर पहिले गेलं तर विजय गायकवाड यांच्या माध्यमातून एक कमालीची इनिंग आली होती पण संघाला विजय मिळवून देऊ शकले नाही आहेत. पण बॅटिंग फार सुंदर केली गेली आहे. या दरम्यान पुन्हा एक एकेरी धावसंख्या 17. षटकातील चौथा चेंडू पृथ्वीराज. हा चेंडू यावेळा जबरदस्त फटकवलाय अमरने पण ऑनसाइडच्या दिशेने पुन्हा एकदा डीपवरती कमालीचं क्षेत्ररक्षण झालंय. काय फिकी पाहायला भेटली आहे. चेंडू पकडला जातोय त्यानंतर आपला इकडे बॅलन्स सांभाळला जातोय आणि त्यानंतर फेकी काय कमालीची फेकी पाहायला भेटली आहे. जबरदस्त एफर्ट्स लावले तिकडे क्षेत्ररक्षकाने. पुन्हा एकदा इकडे 2 धावा आले. 2 धाब्याने धावसंख्या वाढतीये. धावसंख्या वाढून पोहोचली जाते ती 19 अशी झाली आहे. षटकातील 5वा चेंडू पुन्हा एकदा ऑनसाइडच्या दिशेने गॅप आहे मोठा. धावांना नाही तोटा. चेंडू गेलाय तो सीमारेषा पार. 4-4-4 चौकार आलाय. दर्जेदार फटका इकडे पुन्हा एकदा पाहायला भेटलाय. बॅटर अमरच्या बॅट मधून कमालीचा फटका ऑनसाइडच्या दिशेने तडकवलाय. चेंडूला खाली क्षेत्र आणि तिकडून धावा बसूल होत आहे. 4 धावा. पॉवर प्लेचं फिल्डिंग रिस्ट्रिक्शन त्याचा पुरेपूर इकडे फायदा उचलला जातोय. पहिल्या षटकातून धावा आल्या होत्या 14 आणि या षटकात आतापर्यंत धावा आले तर 9. अद्याप शेवटचा चेंडू बाकी आहे. पाहावं लागेल पृथ्वीराज कशा पद्धतीकडे शेवटचा चेंडू हाताळेल. क्षेत्ररक्षण पाहायला गेलं तर एक मिड विकेट आहे आणि एक लॉंगॉनचा क्षेत्ररक्षण सुद्धा इकडे आपण पाहतोय. शेवटचा चेंडू पृथ्वीराज उजव्या हाताचा गोलंदाज ओव्हर द विकेट मारा करतोय. हा चेंडू यावेळेला मात्र सरळ पटकवला. यावेळेला मिडऑफच्या डोक्यावरून चेंडू यावेळेला सुद्धा गेलाय सीमारेषा पार. 4 धाब्यांसाठी दर्जेदार फटका येतोय. थोडासा वेळ चेंडू हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड होता. फक्त जम्पची टायमिंग इकडे थोडीशी चुकली आहे. हो थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी गडबड होतीये आणि त्याचमुळे इकडे चौकार वसूल होतोय. 4 धाब्याने धावसंख्या 27 झाली आहे. पहिल्या षटकात 14 दुसऱ्या षटकात 13 आणि 2 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 27 झाली आहे. वेदांत स्पोर्ट्स बापूप्रेमी अब्दागिरी 11 या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि सलामी वीर अमर आणि अनुज पाटील यांनी मात्र जबरदस्त सुरुवात दिली आहे. पहिल्या 2 षटकात 27 धावा. दोन षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 27 बनली आहे. उर्वरित 5 षटकांचा खेळ अद्याप बाकी असेल. पाहावं लागेल कशा पद्धतीने इकडे धावा बनवल्या जातील. कारण जर आपण पाहतोय की आत्तापर्यंत आपण पाहिलंय की ज्या पद्धतीने इकडे धावा बनवल्या जात आहेत आणि त्या धावा डिपेंड केल्या जात आहेत हे फार सगळ्यात महत्त्वाचं आहे. गोलंदाजी मार्फती सागर जाधव इकडे पाहायला भेटतोय. पाहावं लागेल सागर जाधव यांच्या माध्यमातून कशी कामगिरी केली जाईल. या दरम्यान संतोषजी कांजर बॉस यांचं आगमन होतंय. संयोजन समिती वतीने सहर्ष असं स्वागत आणि दक्कन पन्हाळ्याचे सर्वेसर्वा जीवनजी शिंदे साहेब यांचं या ठिकाणी सहर्ष असं स्वागत. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला सामनाचे किताब दिले ते उत्तम निकम यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होते. संयोजन समितीने सहर्ष असं स्वागत. सुंदर फटका आहे. निपती क्षेत्ररक्षक इकडे बाकी पाहायला भेटलाय. सुंदर क्षेत्ररक्षण झालंय. एकेरी धाव येते आहे. पाहावं लागेल फटका जो आपण खेळलाय तो अगदीच क्षेत्ररक्षकच्या पायांच्या वरती जाऊन आदळलाय गोलंदाजाच्या. त्यामुळे जास्त काही इंजुरी नसेल. थोडंसं अडकळत चालतोय दिसतोय सागर जाधव कारण वेगात फटका खेळला होता तो अनुज पाटीलने. धावसंख्या 28 झाली आहे. सागर जाधव षटकातील दुसरा चेंडू घेऊन सज्ज होते. उजव्या हाताचा गोलंदाज राऊंड विकेट मारा करताना सातत्याने इकडे पाहायला भेटलंय. थोडंसं क्षेत्ररक्षणात बदल केला जातो. क्षेत्ररक्षक बदल होतोय. आय थिंक क्षेत्ररक्षण तेच आहे फक्त क्षेत्ररक्षक बदलले गेलेत. पॉवर प्लेचे
फिल्डिंग रिस्ट्रिक्शन समाप्त झालंय आणि आता बाकी 30 या सर्कलच्या बाहेर 5 क्षेत्ररक्षक दिसत आहेत. ऑफसाईडचा विचार केला तर ऑफसाईडवरती 1 क्षेत्ररक्षक आहे आणि ऑनसाईडवरती 4 क्षेत्ररक्षक हे आपल्याला पाहायला भेटत आहेत. ओहो, यावेळा आपण पाहतोय रिव्हरचा फटका खेळलाय, धावबाची संधी होती मात्र चेंडू इकडे बाकी स्टीनचा वेध घेताना दिसला नाहीये, पण यावेळेला लेगबाईच्या स्वरूपात ती धाव आली आहे. नक्कीच जर पाहायला गेलं तर मोठा गॅप आहे ऑफसाईडवरती, एकच क्षेत्ररक्षक आहे. तोही जर पाहायला गेला तर अगदीच वाईडेस्ट लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक, जवळजवळ स्वीपर कव्हरचा डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक असल्यासारखा दूरवरचा क्षेत्ररक्षक, त्यामुळे गॅप आहे मोठा ऑफसाईडच्या दिशेने. हो, पुन्हा एकदा त्याच गॅपला इकडे निशाणा केला होता, तिकडेच फटका खेळण्याचा प्रयत्न होता. आपण गोलंदाजाचं कौतुक केलं पाहिजे, कमालीची गोलंदाजी पाहायला भेटली आहे सागर जाधव कडून. चांगला चेंडू पाहायला भेटतोय, पुन्हा एक निर्धाव चेंडू येतोय. आतापर्यंतच्या खेळाची खासियत हीच आहे की पहिल्या पॉवर प्लेच्या 2 षटकातून धावा येतात, पण नंतर मात्र धावांच्या वरती अंकुश लावला जातोय आणि इकडेही तेच घडताना दिसतंय. सागर जाधव षटकातील 4था चेंडू पुन्हा एकदा सज्ज होतोय. अगदी 4-5 स्टेपचं हे गोलंदाजीचं स्टेज आहे. इकडे बाकी फटकवण्याचा प्रयत्न होतोय. ओ, खराब क्षेत्ररक्षण झालंय, अद्याप इकडे चेंडू फील केला गेला नाही. 2 धावा पूर्ण होत आहेत, मात्र 2 धाब्यावरती समाधान मानावं लागतंय. खराब क्षेत्ररक्षण आणि खराब क्षेत्राचा फायदा उचलला गेलाय. 2 धाब्याने धावसंख्या वाढतीये, धावसंख्या वाढून पोहोचली आहे ती आता 31 अशी झाली आहे. 31 अशी धावसंख्या झाली आहे. सागर जाधव पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा चेंडू, हो, यावेळेस स्लॉट मधला चेंडू पाठवलाय प्लॉट मध्ये, सरळ मस्तक पे दस्तक आली आहे, सीधी बॅट, नो बकवास षटकार आलाय. कमालीची टायमिंग पाहायला भेटली आहे. ताकदवर बॅटर आहे अनुज पाटील आणि अनुज पाटीलच्या बॅट मधून एक दर्जेदार पॉवरफुल हिटिंग पाहायला भेटली आहे. अप्रतिम, अफलातून, अविश्वसनीय फटका षटकार आलाय. हो, या वेळा मात्र कमबॅक केलाय जबरदस्त. 1 तेरी तो 1 मेरी. इकडे बाकी कमालीचा कमबॅक केला जातोय सागर जाधव कडून. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय, पण या वेळा मात्र थोडासा चेंडूचा वेग कमी केलाय आणि अनुज पाटीलला माघारी परतावं लागतंय. जबरदस्त चेंडू, सागर जाधव अप्रतिम चेंडू पाहायला भेटलाय. अनुज पाटील या आधीच्या चेंडूवरती मोठा फटका खेळाय, षटकार आला होता. यावेळा पुन्हा एकदा मिडविकेटचं क्षेत्र टार्गेट केलंय. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये, चेंडू सरळ जाऊन आदळलाय. तो इष्टांच्या वरती विकेट आली आहे. 37 या धावसंख्येवरती विकेट आली आहे. 1 बाद 37, 3 षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकात 13 धावा, दुसऱ्या षटकात 14 धावा आणि या षटकात फक्त 10 धावा. त्यामध्ये सुद्धा एक मोठा फटका आला होता, षटकार आला होता आणि विकेट गमवावी लागली आहे. अनुज पाटील सेट बॅटर इकडे बाकी बाद झालाय. 11 चेंडू 19 धावा बनवेत माघारी परतलाय तो अनुज पाटील. न्यू बॅटर विशाल. विशाल निकम मागच्या सामन्यातील सामनावीर, अत्यंत जबरदस्त बॅटिंग पाहायला भेटली होती. 42 धावा केल्या होत्या आणि आपल्या संघाला एक सन्मानजनक टार्गेटपर्यंत पोहोचवलं होतं. 72 पर्यंत पोहोचवलं होतं. शेवटच्या षटकातून 22 धावा बनवल्या होत्या विशालने. पण इकडे थोडंसं त्याचा ज्या पद्धतीचा परफॉर्मन्स राहिला आहे मागच्या सामन्यातील, अगदी टचमध्ये पाहायला भेटला आहे, चांगल्या फॉर्ममध्ये पाहायला भेटला आहे. त्याचमुळे थोडंसं इकडे बॅटिंगसाठी सुद्धा प्रमोट केलं आहे. नंबर 3 वरती पाठवले गेले ते विशाल निकमला. गोलंदाजी मार्कमध्ये सुद्धा बदल आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज पृथ्वीराज वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन येतोय. पहिल्या षटकात 13 धावा खर्च केलेत पृथ्वीराजने. पाहावं लागेल इकडून कमबॅक करेल का की विशाल निकमची जादू चालेल. पण स्ट्राईकवरती सध्याच्या घडीला मात्र अमर आहे. 7 चेंडू 15 वरती खेळतोय. क्षेत्ररक्षण वेळोवेळ इकडे बदलला जातोय. अनसाईडच्या दिशेने 4 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. पृथ्वीराज गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. अनसाईडवरती क्षेत्ररक्षक पाहिला तर आपण पाहतोय की एक मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आहे, एक लॉंग ऑन आहे, एक काऊ कॉर्नर आहे आणि ऑफसाईडवरती आपण पाहतोय एक वाईडेस्ट लॉंग ऑफ.
त्याचबरोबर डीप कव्हरचा क्षेत्ररक्षक म्हणजे स्वीपर कव्हर सुद्धा आपण पाहतोय. षटकातील पहिला चेंडू पृथ्वीराज सज्ज होतोय. हा चेंडू अनसच्या दिशेने तडकवलाय. सुंदर फटका. या वेळेला सुद्धा चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार 4 धावे इंसाडी. लॉंगलेग क्षेत्रातून चेंडूला सफर करवली आहे सीमारेषेची. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ चेंडूला केली आहे सीमारेषेची भेट. चौकार आलाय. सुंदर फटका. 4 धावा. 4 धावे धावसंख्या वाढतीय. धावसंख्या 41 झाली आहे. दर्जेदार फटका येतोय. पृथ्वीराज पुन्हा एकदा सज्ज होतोय. षटकातील दुसरा चेंडू. हो पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न पण यश आलं नाहीये. नक्कीच इकडे पाहिलं तर फाईन लेगच्या क्षेत्रातून चेंडूला पाठवण्याचा प्रयत्न होता पण पृथ्वीराज सुद्धा तितका चतुर चालाक गोलंदाज आहे. या बाळा ओळखलंय बॅटरचे इरादे इकडे ओळखले जात आहेत आणि त्यामध्ये चेंडूची लेंथ थोडीशी बदलली जाती आहे. यावेळा बाकी निर्धाव चेंडू आलाय. धावसंख्या 41. ज्या पद्धतीने धावा बनतायत प्रत्येक चेंडू नंतर क्षेत्ररक्षण बदलण्यास भाग पाडलं जात आहे. आता बाकी एक लॉंगलेगचा क्षेत्ररक्षक पाहायला भेटतोय. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू तडकवण्याचा प्रयत्न इकडे पाहणं गरजेचं असेल. बॅटची कोणती एज नाहीये. 22ची धाव आली आहे. एकही धाव येते. बॅटची कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये. 22ची धाव येते. धावसंख्या 42 झाली आहे. पृथ्वीराज पाहतोय आपण एक युवा गोलंदाज आहे. चांगली कामगिरी मागच्या सामन्यात सुद्धा केली आहे. इकडे पाहावं लागेल कशी कामगिरी होईल. इकडे जो संघ विजयी होईल तो सरळ सुपर 8 मध्ये प्रवेश करताना दिसेल. पृथ्वीराज षटकातील चौथा चेंडू. स्ट्राईकपती बॅटर विशाल. चांगला चेंडू आहे. सुंदर ड्राईव्ह व्हायला भेटतीये. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय. हो थोडासा फंबल झाला त्याचा पुरेपूर फायदा उचलला घेतलाय आणि एकेरीला दुहेरीत कन्वर्ट केले गेले. पहिली धाव इतक्या वेगात प्राप्त केली गेली होती की नक्कीच इकडं दबाव टाकला गेला होता तो लॉंगलेगच्या क्षेत्ररक्षकावरती आणि त्याचमुळे थोडंसं फंबल झाला आणि त्याच दबावाचा फायदा इकडे उचलला जातोय. दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते आहे. हा चेंडू यावेळा विशालच्या बॅटमधून सुंदर फटकाला. यावेळा सुद्धा पाहतो इकडे क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूवरती चेंडू फील केला जातोय. पुन्हा एकदा दुहेरी धाव येते आहे. सुंदर फटका. विशालच्या बॅटमधून सलग 2 चेंडूवरती 2 दुहेरी धावा आलेत. विशाल 2 चेंडू 4 वरती पोहोचलाय. संघाची धावसंख्या 46 झाली आहे. सेट बॅटर 10 चेंडू खेळलाय. अमर 19 वरती खेळतोय. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू. पृथ्वीराज पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू तडकवलाय पण डीप वरती. या फटक्यासाठी मात्र इकडे सुरक्षक कवच आहे. पैकी थोडीशी खराब झाली आणि याचा पुन्हा एकदा फायदा उचलला जातोय. दुहेरी धाव आली आहे. धावसंख्या 48 झाली आहे. 4 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 48. प्रतिषटक 12च्या सरासरीने धावा येत आहेत आणि असाच जर खेळ चालू झाला तर पुढच्या 3 षटकांमधून 84 पर्यंत पोहोचण्याची एक संधी असेल. पण त्यावेळेला बाकी धावा मोठ्या धावा लागतील असं वाटतंय कारण ज्या पद्धतीने इकडे फलंदाजी करतायत अगदी विशाल असेल त्यासोबत अमर असेल चांगला खेळ त्यांच्याकडून पाहायला भेटलाय. त्यामुळं 90+ धावा होतील अशी एक सध्याच्या घडीची स्थिती आहे. पण क्रिकेटचा खेळ आहे तिकडे कधी काहीही घडू शकतं. त्यामुळं आताच इकडे कोणत्याही प्रकारची भाकीत करणं चुकीचं असेल. 4 षटकाचा खेळ संपलाय. 48 बनलेत. अद्याप 3 षटकाचा खेळ बाकी आहे. पाहणं गरजेचं असेल उर्वरित 3 षटकातून आणखी किती धावा बोर्डावरती लावल्या जातील. पण आत्तापर्यंत जर या अगदी सिरीजकडे आपण पाहिलं गेलं तर या सिरीजमधली आत्तापर्यंत 7 सामने संपलेत आणि 7ही सामन्यामध्ये धावा डिपेंड झालेत. मग धावा कोणत्याही असू दे. अगदी पहिल्या सामन्यामध्ये 99 धावा, दुसऱ्या सामन्यामध्ये 76 धावा, तिसऱ्या सामन्यामध्ये 72 धावा, चौथ्या सामन्यामध्ये 65 असतील आणि शेवटच्या सामन्यामध्ये 62 असतील. त्या धावा डिपेंड करण्यात यशस्वी ठरलेत. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिले की 84 धावा मोठ्या धावा जरूर बनवल्या होत्या पण त्यासुद्धा धावा डिपेंड झाल्यात. अगदी 1 धावेने तो सामना जिंकला पण सामना जिंकला हे फार महत्त्वाचं होतं. त्यामुळे इकडे धावा डिपेंड करण्याचा सिलसिला चालू आहे. अगदी मागच्या सामन्यात सुद्धा 72 धावा आणि तिथे 72 धावा चेस करण्याची जबाबदारी उचलली होती पण तिकडे पुन्हा एकदा मोठ्या फरकाने तो सामना जिंकला होता. जवळजवळ शेवटच्या 6 चेंडूवरती 25 धावांची गरज होती आणि तिथे सुद्धा धावा आय थिंक 15-1 धावेने
22 धावांनी सामना जिंकला होता. म्हणजे मोठा विजय तिकडे सुद्धा संपादित केला होता. म्हणजे दबावामध्ये फलंदाजी करणं आणि रंजस करणं हे नेहमीच इथे अगदीच फलंदाजांसाठी आव्हान निर्माण करण्यात आलंय आणि ते आव्हान सातत्यानं पाहायला भेटले. दबाव आणि त्या दबावामध्ये संघ मात्र अडकळताना दिसलेत. पाहावं लागेल सागर जाधव गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होतोय. पहिल्या षटकात 9 धावा खर्च केलेत. इकडे पाहावं लागेल कशी कामगिरी करेल, कारण 4 षटकात 48 बनलेत. 12च्या सरासरी धावसंख्या पुढे सरकती आहे. उर्वरित 18 चेंडू आणि या 18 चेंडूतून आपल्याला कमीत कमी धावा द्यायच्या आहेत आणि ती जबाबदारी असेल सागर जाधववरती. पण इकडे अमर मात्र 10 चेंडू 19 वरती खेळतोय. सेट बॅटर आहे, सलामीवीर आहे. चांगली बॅटिंग आतापर्यंत पाहायला भेटले. इथे मात्र खराब चेंडू आहे, खराब चेंडू लेगस्टम्पच्या खूपच बाहेर तडकवण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. वाईड आलाय आणि वाईड सोबत एक बोनस धाव बाईच्या स्वरूपात सुद्धा येते. म्हणजे या चेंडूवरती 2 धावा आलेत. धावसंख्या 50 झाली. अर्धशतक बोर्डावरती लागलाय. 1 बाद 50. 4 षटकाचा खेळ संपलाय. 5व्या षटकातील पहिला चेंडू घेऊन पुन्हा एकदा सागर जाधव तयार होतोय. उजव्या हाताचा गोलंदाज राऊंड विकेट मारा करेल. हा चेंडू चांगला चेंडू आहे, सुंदर चेंडू, यॉर्कर लेनचा चेंडू, कमालीचा चेंडू पाहायला भेटलाय. जसं बॅटरच्या पायात बेडी ठोकावी असा हा चेंडू, कमालीचा चेंडू, निर्धाव चेंडू आलाय. अशीच कामगिरी करावी लागेल. अशाच पद्धतीची गोलंदाजी इकडे आपल्याला करावी लागेल. कारण एकदा काय धावसंख्या 70-75 झाली तर तिकडे चेस करताना अगदीच अडचण निर्माण झाली आहेत. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. शेवटच्या क्षणापर्यंत बॅटर इकडे नीटसा या चेंडूला ओळखू शकला नाहीये, पण तितकंच खराब क्षेत्ररक्षण झालंय क्षेत्ररक्षकाकडून आणि त्याचमुळे एकेरी धावाला दुहेरीत कन्वर्ट करण्यात यश येते फलंदाज अमरसाठी, सॉरी विशालसाठी. 2 धावांनी धावसंख्या वाढतीय. धावसंख्या 52 झाली आहे. विशाल 5 चेंडू 8 वरती खेळतोय. हो या वेळा दांडी 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 गोल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची इनसाइड आहे. चेंडू सरळ जाऊन आदळला इष्टांच्या वरती. विकेट आली आहे. फलंदाज बाद झालाय विशाल. 6 चेंडू 8 या धावसंख्येवरती बाद होतोय. कमालीचा चेंडू पाहायला भेटलाय सागर कडून. रूम जास्त दिला नव्हता. मोठ्या फटक्याचा प्रयत्न. इनसाइड आहे. सरळ चेंडू आदळलाय तो इष्टांच्या वरती. विकेट गमवावी लागली आहे. न्यू बॅटर मैदानात दाखल होतोय. सूरज मॅनफॉर्म कळंबा. कळंब्याचा एक आयकॉनिक खेळाडू, एक अष्टपैलू खेळाडू. सुंदर गोलंदाजी मागच्या सामन्यात जबरदस्त कामगिरी गोलंदाजीच्या माध्यमातून केली आहे. इकडे फलंदाजी कशी करेल हे फार गरजेचं असेल. सूरज तिबले षटकातील 4था चेंडू घेऊन सज्ज असेल. सागर जाधव आतापर्यंत 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय. 13 धावा खर्च केलेत. सागर जाधव पुन्हा एकदा सज्ज होतोय. हो हो थोडासा खराब चेंडू. ट्रॅकर ऑफस्टम्पच्या बाहेर फटकवण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटमध्ये संपर्क नाहीये. थोडासा चेंडू खाली राहिलाय. निर्धाव चेंडू आलाय. धावसंख्या 52 झाली आहे. पाहावं लागेल कोणत्या धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातो तो वेदांत स्पोर्ट्स. यावेळा ऑनसाइडच्या दिशेने खाली क्षेत्र, गॅप आहे मोठा, धावांना नाही तोटा. पुन्हा एकदा आलाय तो चौकार. सीमारेषा फार 4 धावा. 4 धाव्याने धावसंख्या वाढतीय. धावसंख्या 56 झाली आहे. सूरज तिबलेसाठी हा ट्रॅकर एक छोटा चेंडू, त्याचा फायदा उचललाय. ऑनसाइडच्या दिशेने गॅप आहे मोठा आणि त्याचाच इकडे उचललाय तो. नक्कीच संधीचं सोनं. चौकार वसूल केला गेलाय आणि धावसंख्या 56 झाली आहे. शेवटचा चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. बॅटरसाठी जास्त संधी नव्हती इकडे, पण हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती स्वार होतोय. 1 धाव आली आहे. एका धाब्याने धावसंख्या 57 झाली आहे.
5 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 57 झाली आहे. या षटकातून थोड्या धावा कमी आलेत. या षटकातून पाहिलं तर या 9 धावा आलेत. नक्कीच सागर जाधवने मागच्याही षटकात 90 धावा खर्च केल्या होत्या, म्हणजे त्याच्या वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये आणि दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा पुन्हा 9 धावा खर्च करतोय आणि 2 षटकाच्या या आपल्या कोट्यामधून 18 धावा खर्च केलेत आणि 2 बहुमूल्य विकेट सुद्धा प्राप्त केलेत. चांगली गोलंदाजी सागर जाधवकडून पाहायला भेटली. उर्वरित 2 षटकाचा खेळ आहे, म्हणजेच 12 चेंडूचा खेळ असेल. पाहणं गरजेचं असेल आणखीन किती धावा या बोर्डावरती लागल्या जातील. गोलंदाजी मार्कमध्ये बदल होतोय. गोलंदाजी मार्कमध्ये विक्रम पाटील गोलंदाजी मार्कमध्ये येत आहेत. एक अनुभवी गोलंदाज आहेत. पाहावं लागेल इकडे अनुभवाचे बोल कशा पद्धतीने इकडे आजमावतायत विक्रम पाटील. स्ट्राईकपती असेल बॅटर सूरज तिबले, एक युवा बॅटर. एक चांगली कामगिरी आत्तापर्यंत त्याच्या बॅटमधून झाली आहे. 3 चेंडू 5 वरती खेळतोय. मागच्या सामन्यात गोलंदाजीचा जो आत्मविश्वास दाखवलाय तोच आत्मविश्वास इकडे बॅटिंगमध्ये उपयोगी ठरेल का हे सुद्धा पाहणं गरजेचं राहील. शेवटचे 12 चेंडू असतील. 12 चेंडूच्या माध्यमातून किती धावा बोर्डावरती येतील हे सुद्धा पाहावं लागेल, कारण आत्तापर्यंत पाहिजे 57 धावा बनलेत. 12 चेंडूवरती आणखीन 20 धावा आल्या तर आपण 70 पर्यंत पोहोचू शकाल. चांगला चेंडू रूम दिला नाही. या बॅटरच्या अगदीच शरीराजवळ चेंडू खेळवला. बॅकफूटवरती जाऊन ऑफसाईडवरती खेळण्याचा प्रयत्न होतोय, पण चेंडू आणि बॅटमध्ये पुन्हा एकदा संपर्क पाहायला भेटला नाहीये. चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. विक्रम पाटील अनुभवी गोलंदाज आहेत. मजबूत शरीरयष्टीचा हा गोलंदाज, उजव्या हाताचा गोलंदाज राऊंड विकेट मारा करताना दिसेल. षटकातील दुसरा चेंडू हो यावेळेला अंचाच्या दिशेने मोठा फटका. हवाई सुपर षटकार आलाय. दर्जेदार फटका आलाय. कमालीचा फटका पाहायला भेटलाय. जबरदस्त फटका सूरज तिबलेच्या बॅट मधून एक आक्रमक फटका आलाय. नक्कीच या 6 धावेने धावसंख्या वाढतीये. धावसंख्या वाढून पोहोचली ती 63 अशी. पहिला चेंडू जरूर निर्धाव आलाय, पण यावेळेला मात्र चेंडू थोडासा खराब होता. लेग स्टंपवरचा हा चेंडू आणि सूरज तिबलेसाठी मात्र एक सुवर्ण संधी. ती सुवर्ण संधी इकडे दोन्ही हाताने कबूल केली आहे सूरज तिबलेने. एक ताकदवर फटका आणि 6 धावा वसूल करतोय विक्रम. षटकातील तिसरा चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. बॅटशी नीटचा संपर्क नाही आहे आणि एकरी धाव इथून येते. एक धाव आली आहे. एका धावेने धावसंख्या वाढती आहे. धावसंख्या 64 झाली आहे. 64. लॉस ऑफ 1 विकेट. एक मात्र बॅटर बाद झाला होता. धावसंख्या लॉस ऑफ 2 विकेट. 2 बॅटर बाद झालेत. धावसंख्या 64 आहे. षटकातील चौथा चेंडू. हो या वेळा सुद्धा दांडी 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 गुल. या वेळा सुद्धा पाहतोय खराब फटक्याची इकडे निवड केली आहे. बॅटर अमर थोडासा बॅकफूटवरती गेलाय. रूम बनवण्याचा प्रयत्न केलाय, पण बॅटची एज इकडे लागली आहे. शरीरावरचा चेंडू नीटचा खेळता आला नाही. ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, पण बॅटच्या सोबत संपर्क होऊन चेंडू सरळ जाऊन आदळला इष्ट्यांच्या वरती. आणखी एका फलंदाजाला टाटा बाय बाय करावा लागतंय. अमर बाद झालाय. गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न जरूर होता, पण विकेट गमवावी लागली आहे. धावसंख्या 64. 3 बाद 64. अमर बाद झालाय. अद्याप जर आपण पाहिलं तर 8 चेंडू बाकी आहेत आणि आत्तापर्यंत 64 धावा. आत्तापर्यंत 7 सामने पाहिलेत. एकदाही 60च्या वरच्या धावा या डिपेंड झाल्या नाही आहेत. कोणत्याच धावा डिपेंड झाल्या नाही आहेत. रनचेस बिलकुलच झाली नाही आहेत. 60च्या वरच्या असतील किंवा कोणत्याच धावा या आत्तापर्यंत ह्या चेसच झाल्या नाही आहेत. त्यामुळे डिपेंडचा सिलसिला जारी आहे. पाहावं लागेल इकडे काय केलं जातं आहे, कारण जर इतिहास घडवायचा असेल तर आपल्याला सगळं मागच्या गोष्टी विसराव्या लागतील आणि नव्यानं काहीतरी लिहावं लागेल. इतिहास घडवावा लागेल. योगेश गणेश आलाय न्यू बॅटर. यावेळेला मात्र ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू खडे खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आणि निर्धाव चेंडू आलाय. धावसंख्या आपण पाहतोय ती 64 आहे. 3 बाद 64. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन सज्ज होतोय विक्रम पाटील.
आतापर्यंत फक्त 7 धावा खर्च केले, चांगली गोलंदाजी केली आहे. पाहावं लागेल शेवटचा चेंडू कसा डिलिव्हर करतोय. व यावेळेला शेवटच्या चेंडूवरती सुद्धा मोठा फटका खेळलाय, पण नीटचा इकडे टाइम करू शकला नाहीये. क्षेत्ररक्षक आहे डीपवरती, चेंडूला फील केले जाते, फेकी केली जाते आणि याच दरम्यान पुन्हा एकदा दुहेरी धाव पूर्ण केली जाते. या 2 धाब्याने धावसंख्या वाढून पोहोचली ती 66 अशी. 6 षटकाचा खेळ संपलाय, धावसंख्या 66 आहे. 6 षटकाचा खेळ संपलाय, 66 अशी धावसंख्या झाली आहे. शेवटचं षटक असेल, पाहावं लागेल कोणतं टार्गेट इकडे ठेवलं जाईल. पण स्पर्धेचा आत्तापर्यंतचा जर मागचा इतिहास पाहिला गेला म्हणजे ते या सीझनचा 4थ्या सीझनचा ही 8वी मॅच आहे. पण मागच्या 7 सामन्यात एकच किस्सा घडत आलाय, तो म्हणजे धावा डिपेंड होत आहेत. व ती कोणतीही धावसंख्या असू दे, अगदी 100 धावा सुद्धा डिपेंड झालेत आणि 62 धावा सुद्धा डिपेंड झालेत. इकडे आपल्याला टाइम लिमिट जी आहे ती बाकी आपण ओलांडली आहे, त्यामुळे आपल्याला आता 4 क्षेत्ररक्षक हे 30 सर्कलच्या बाहेर ठेवता येतील. 1 क्षेत्ररक्षकाला मात्र आपल्याला आता 30 सर्कलच्या आत घ्यावा लागेल. क्षेत्ररक्षण करणाऱ्या कर्णधाराला एक सूचना असेल, इकडे पंचाने सुद्धा तेच सांगितले की आपल्याला आता 30 सर्कलच्या बाहेर फक्त 4 क्षेत्ररक्षक ठेवता येतील, कारण आपल्याला एक टाइम लिमिट दिले, त्या टाइम लिमिट आपल्याला 6 षटकं संपवायची आहेत. गोलंदाजी मार्कवरती बदल होतोय. बॉलर नेम युवराज, गोलंदाजी मार्कवरती. पोलीस आहेत, नक्कीच पोलीस म्हटलं की महाराष्ट्र शासनाचा कर्मचारी गोलंदाजी मार्कवरती. आणि आपण पाहतोय की शेवटचं षटक घेऊन येतो तो युवराज. पहिला चेंडू ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू, खेळण्याचा प्रयत्न, नीटचा एक टाइम करू शकला नाहीये. चेंडू उंच हवेत, युवराज आलेत, पहिल्याच चेंडूवरती फलंदाजाला ठोकली आहे बेडी, विकेट आली आहे. फलंदाज माघारी परतलाय. सूरज इकडे बाद झालाय, 7 चेंडू 12 धावा करून बाद होतोय. ना कुठलं मंडळ ना कुठला मंडळाचा कार्यकर्ता, जिकडे लागला बंदोबस्त तोच सुख करता, तोच दुःख करता. महाराष्ट्र पोलीस. युवराज इकडे पाहायला भेटलेत, पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला ठोकलेत बेड्या, फलंदाज सूरज झालाय बाद. 4 बाद 66 धावा. डिवायडर सलीम इनामदार, एक पिंच हिटर, एक हार्ड हिटर अशी ख्याती असणारा फलंदाज. इकडे पाहावं लागेल स्लॉग ओव्हरचं षटक, 5 चेंडू बाकी आहेत आणि नक्कीच ॲज अ फिनिशर म्हणून संघात त्याचा रोल आहे. इकडे कशी कामगिरी करतोय हे पाहणं गरजेचं असेल सलीम इनामदार. शेवटचे 5 चेंडू, धावसंख्या आपण पाहतोय 66 आहे. युवराज षटकातील दुसरा चेंडू. हो इथेही आल्या आल्यात फटकवला चेंडू, उंचावत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, पण क्षेत्ररक्षकाला प्रेक्षक बनवलंय. हार्ड हिटर फलंदाज, पिंच हिटर फलंदाज स्लॉगवरच्या षटकामध्ये आला. हाणामारीचं षटक आहे आणि तिकडे आल्या आल्यात पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय, दर्जेदार फटका आलाय. धावसंख्या 72 झाली आहे. कमालीचा फटका आपण पाहू शकता इकडे ऍक्शन रिप्ले मध्ये. काय फटका, टायमिंग सुरेख फायला भेटली आहे, मस्तक पे दस्तक आली आहे. नक्कीच एक दर्जेदार फटका येतोय. धावसंख्या 72 झाली आहे. षटकातील तिसरा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होईल तो युवराज. स्ट्राईकपती असेल सलीम इनामदार. व यावेळा फटकवण्याचा प्रयत्न, चेंडू उंचावे, झेल टिपला जातो. एक तेरी तो एक मेरी. पहिल्या चेंडूवरती षटकार, पण दुसऱ्या चेंडूवरती त्याच षटकाराचा बदला घेतलाय, पलटवार केलाय. आणखीन एका फलंदाजाला बेडी ठोकली जाती. युवराज यांच्या वतीनं या शेवटच्या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडू डिलिव्हर केले, धावा खर्च केले 6 आणि 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय. धावसंख्या 72 झाली आहे. 5 बाद 72. शेवटचे 3 चेंडू. वेदांत स्पोर्ट्स, बापू प्रेमी, अब्दागिरी 11 संघ नाणेफेकीचा कौल जिंकलाय. प्रथम फलंदाजीचा निर्णय आणि आतापर्यंत त्यांचा निर्णय योग्य वाटतोय, कारण धावा या आतापर्यंत डिपेंडच झालेत.
पण इकडे भैरवनाथ स्पोर्ट्स गिरगाव संघाला सुद्धा दाखवून दाखवावं लागेल की आमच्या घरच्या मैदानावरती आम्ही खेळतोय आणि धावा कितीही असो पण त्या चेस करण्याची धमक आणि त्या चेस करण्याची क्षमता आमच्यामध्ये सुद्धा आहे. आणि पाहावं लागेल इकडे इतिहास लिहिला जाईल का, 7 सामन्यानंतर इकडे काहीसा पलटवार होईल का, काहीचं वेगळं घडेल का, धावा चेस होतील का, पुढच्या अर्ध्या पाऊण तासामध्ये आपल्याला सामन्याचा रिझल्ट कळेल. न्यू बॅटर राजू मैदानात दाखल झालाय. शेवटचे 3 चेंडू. मॅन फ्रॉम कळंबा, कळंब्याचा आणखी एक बॅटर इकडे पाहायला भेटतोय. चांगला चेंडू आहे, वेगात निघालाय, रफ्तार का सौदागर यावेळा वेगावरती स्वार झालाय. कमालीचा चेंडू आलाय. बॅटर बॅकफुट वरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न करतोय पण या वेगात चेंडू निघालाय की बॅटरला चेंडूच दिसला नाहीये. सुंदर गोलंदाजी पाहायला भेटली आहे युवराज कडून. जरूर 6 धावा खर्च केलेत पण 2 विकेट याच षटकातून प्राप्त करतोय. बरोबर 2 चेंडूचा खेळ बाकी. पाहावं लागेल 72 धावसंख्या बनली आहे. षटकातील 5वा चेंडू. पुन्हा एकदा सज्ज होतो तो युवराज. हो यावेळा सुद्धा सुंदर चेंडू आलाय. चेंडू बॅट मध्ये संपर्क नाहीये. धाव बाद झालाय. बॅटर बाद झालाय. राजू बाद झालाय. शून्यावरती म्हणजे बदकावरती माघारी परतावं लागतंय. राजू बाद होतोय. धाव बाद झालाय. नक्कीच धावा रोखलेत. या षटकात जिकडे स्लॉग होचं षटक, जिकडे हाणामारीचं षटक, जिकडे बॅटर प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतायत तिकडे युवराजने कमालीची गोलंदाजी केली आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट, नंतरचा चेंडू तिकडे षटकार आला, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती विकेट, चौथा चेंडू निर्धाव, 5व्या चेंडूवरती धावबादची विकेट येते. म्हणजे चांगली गोलंदाजी. एक चेंडू थोडासा खराब गेला त्याच्यावरती षटकार आलाय पण बाकीचे 5 चेंडू दर्जेदार गोलंदाजी पाहायला भेटली आहे. शेवटचा चेंडू नॉस्टा केनवरचा बॅटर इकडे आपण पाहतोय सतीश येतोय. शेवटचा चेंडू. धावसंख्या 72. हो बॅटची झाली. इथंही विकेट आलाय. लागोपाठ विकेट येतात. शेवटच्या षटकात कमालीची गोलंदाजी केली आहे युवराज. नक्कीच कमालीची कामगिरी करतोय. 6 धावा फक्त खर्च केलेत आणि शेवटच्या षटकात रनआउट सोबत 4 विकेट आलेत. त्यामध्ये 3 विकेट युवराजच्या खात्यामध्ये नक्कीच जातील. कमालीची गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी. एकमात्र षटक टाकण्याची इकडे त्याच्याकडे मुभा होती पण त्याच एक षटकामधून आपली छाप सोडली आहे. फक्त 6 धावा खर्च करतोय. 3 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय. अप्रतिम अफलातून गोलंदाजी केली आहे. पुन्हा एकदा 73 धावांचं आव्हान आहे. मागच्या सामन्यात सुद्धा इतकंच आव्हान होतं, पुन्हा तितकंच आव्हान ठेवले गेले. पाहावं लागेल 42 चेंडूवरती आपल्याला बनवायचे आहेत 73 धावा. हा टॉससाठी यायचं आहे. मागच्या 2 सामन्यातील पराभूत संघांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. मागच्या 2 सामन्यातील पराभूत संघ आपण एकीकडे पाहतोय व्यंकटेश्वर नंदगाव संघ, तर दुसरीकडे पाहतोय कृष्णाबाई डेव्हलपर्स आदिती स्पोर्ट्स जैताळ संघ. आपल्याला विनंती आहे की आपण इकडे नाणेफेकीसाठी यायचं आहे. धावा बनवायचे आहेत 73 धावा. आणि यानंतर मायक्रोफोनमध्ये सुद्धा आवाजामध्ये बदल होतोय. आर्या बेर्डे एक युवा समालोचक आपल्या भेटीला येतोय. चला टॉस साठी यायचंय दोन्ही टीम्स. यानंतरचा होणारा सामना आपण पाहणार आहोत. अर्थातच एका बाजूला व्यंकटेश्वर स्पोर्ट्स नंदगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतील अर्थातच कृष्णामाई डेव्हलपर्स आदिती स्पोर्ट्स जैताळचा संघ. या 2 संघांमध्ये बॅटल पाहायला मिळणार आहे. चला जैताळ संघ कर्णधार आपण टॉस साठी या. जैताळ संघ कर्णधार. चला लगेचच आपण टॉस साठी यायचंय.
येस, त्याचबरोबर आपण पाहिलं तर थोडं येस, थोडंसं आपण पाहिलं तर लाईट्स ऑफ केल्या गेल्या तर अर्थातच आपण डीजे जे आपण साऊंड सिस्टीम आणले त्यासाठी लाईट्स ज्या आहेत त्या ऑफ केल्या गेल्या. थोड्याच वेळात लाईट्स देखील ऑन केल्या जातील आणि सामन्याला देखील सुरुवात केली जाईल याची नोंद घ्यायची. दोन्ही टीम्सने थोड्याच वेळात सामन्याला देखील सुरुवात होईल. चला दरम्यान इथं टॉस केला जातोय अर्थातच एका बाजूला आपण पाहतोय कृष्णामाई डेव्हलपर्स आदिती स्पोर्ट्स जैता संघाच्या विरोधामध्ये व्यंकटेश्वर स्पोर्ट्स नंदगावचा संघ नाणेफेक. व्यंकटेश्वर स्पोर्ट्स नंदगाव संघाने नाणेफेक जिंकला आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यस, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे हा सामना संपल्यानंतर. यस, चला यस, त्याचबरोबर व्यंकटेश्वर नंदगाव आपण जे थर्ड मॅनला डगआउट आहे त्या डगआउट मध्ये यायचं आहे आपल्याला विनंती असणाऱ्या व्यंकटेश्वर नंदगाव संघाचे खेळाडू. आणि चला टीम आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. विधान स्पोर्ट्स बाबू प्रेमी अब्दागिरी 11 कने दिवाळीचा संघ. चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेचच. चला वेदांत स्पोर्ट्स आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. वेदांत स्पोर्ट्स बापू प्रेमी चला आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. हॅलो चेक. हॅलो चला वेदांत स्पोर्ट्स
हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो. हॅलो. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो. हॅलो चेक. हॅलो. हॅलो चेक.
33 धावा धावफलकावरती. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. चेक. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो येस. दरम्यान आपण पाहिलं तर धावसंख्येचा विचार केला तर 40 या आकड्यावरती धावफलक आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 चा सध्याच्या घडीला मैदानाच्या आतपर्यंत चालू आहे. 73 धावांचा पाठलाग करायचा आहे. 40 या आकड्यावरती धावफलक. खोलातला बॉल परफेक्ट यॉर्कर मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळालाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत होत असताना पाहायला मिळते. अगदी परफेक्ट यॉर्कर, टो क्रशिंग यॉर्कर इथे मैदानाच्या आतपर्यंत हाताळायला. हिम्मतला आपण पाहतोय. हिम्मत दाखवावी लागणार आहे या मॅच मध्ये. दोन चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतपर्यंत शिल्लक आहे. 40 आकड्यावरती धावसंख्या, 20 मध्ये 33 ची गरज आहे. 20 मध्ये 33 बनवायच्या आहेत. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. बादच्या अगदी आतल्या साईडला हा चेंडू आदळलाय. त्यानंतर आपण पाहिलं तर डीप मिड विकेट मधून एक क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगल मैदानाच्या आतपर्यंत पूर्ण झाले. सिंगलला डबल मध्ये देखील कन्वर्ट केलंय. 2 धावा इथे पूर्णत्वास आल्यात. या 2 धावांच्या मदतीने धावत संख्या अर्थातच पोहोचते ती म्हणजे 42 आकड्यावरती. 42 ऑन दी बोर्ड. 42 आकड्यावरती धावसंख्या आपण पाहतोय सध्याच्या घडीला.
षटक क्रमांक 4 चा खेळ इथे चालू आहे. हिम्मतचा आपण विचार केला ना तर खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर हिम्मतचं हे षटक अर्थात सिंगल डबल धावेने मोठं करण्याचा प्रयत्न इथे केलाय. फलंदाजांनी स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतलाय. दरम्यान आपण पाहिलं तर इथे एक सिंगल लेग बायच्या स्वरूपात ऍड होते. धावसंख्या 43 आकड्यावरती. दरम्यान 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 43 आकड्यावरती. 43 ऑन दी बोर्ड. आवश्यकता 30 धावांची असणार आहे. हॅलो हॅलो ठीक हॅलो हॅलो ठीक. त्रेचाळीस आकड्यावरती धावफलक आपण पाहतोय. 4 षटकांच्या अखेरीस 43 धावा धावफलकावरती. अनुज पाटीलला आपण पाहतोय 5व्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती 5वं षटक हाताळण्याची जबाबदारी दिली अनुज पाटीलच्या खांद्यावरती. पहिला बॉल खोलातला हाताळला. अगदी आपण पाहिलं तर बॉलवरती स्टिअर करण्याचा प्रयत्न हलक्या हाताने पुश केला. खुश राहिले. एक सिंगल मैदानाच्या आतपर्यंत पूर्ण झाले. धावसंख्येत पंचेचाळीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय सध्याच्या घडीला. 45 आकड्यावरती धावफलक. पुलातला बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह केला. ओव्हर पिच बॉल होता आणि त्यावरती हा फटका केलाय. डीप परे क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल मैदानाच्या आतपरे पूर्ण झाले. पुन्हा एकदा 2चा कॉल. 2 धावा इथे मैदानाच्या आतपरे पूर्ण होत असताना पाहायला मिळतात. या सिंगल डबलचा खेळ देखील तितकाच महत्वाचा राहणार आहे. खऱ्या अर्थाने आपण विचार केला तर
सिंगल डबलच्या खेळावरती देखील दारोमदार असणार आहे, कारण या अगोदर या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 8 सामने खेळले गेलेत. यास आतापर्यंत पाहिलं तर 8 सामने खेळले गेलेत आणि 8 सामने आतापर्यंत विचार केला तर 47 आकड्यावरती धावफलक, 14 मध्ये 26 ची आवश्यकता आहे. 14 चेंडू आणि 26 धावांची गरज इथून पुढे या मॅच मध्ये असणार आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर अनुज पाटील हे षटक चांगल्या प्रकारे हाताळतोय. अगदी अचूक टप्प्यावरती मारा अनुज पाटीलचा. बाकफुटला गेले, स्क्वेअर कटचा फटका चांगला केलाय. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, बाकफुट पॉइंट होता. त्यानंतर एक सिंगल मैदानाच्या आतपर्यंत इथे पूर्ण झाले. या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते, ती म्हणजे 48 आकड्यावरती. 48 ऑन दी बोर्ड. 48 धावा आपण पाहतोय सध्याच्या घडीला. षटक क्रमांक 5 चा खेळ चालू आहे. हे षटक चांगल्या प्रकारे अनुज पाटीलने हाताळलं. आतापर्यंत आपण विचार केला तर 5 धावा या षटकामध्ये खर्च केल्यात. कमी धावांचं हे षटक आणि त्यामुळेच आपण पाहिलं तर कमबॅक करण्याचा तो प्रयत्न पाहायला मिळालाय. रिव्हर्सचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा यावेळेस संपर्क होताना दिसत नाहीये. एक सिंगल मैदानाच्या आतपर्यंत लेग बायच्या स्वरूपात पंचांचा इशारा आलाय आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या अर्थातच आता पोहोचते, ती म्हणजे 49 या आकड्यावरती. 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा लगवल्या ते 49 आणि आवश्यकता जिंकण्यासाठी इथून पुढे असणार आहे अर्थातच 24 धावांची 12 मध्ये 24 ची आवश्यकता इथून पुढे या मॅच मध्ये असणार आहे. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 24 धावांची गरज आहे. हेलो चेक, हेलो हेलो चेक, हेलो चेक, हेलो चेक, हेलो हेलो चेक, हेलो हेलो चेक, हेलो चेक, हेलो हेलो चेक, हॅलो. यस, 12 मध्ये 24 ची आवश्यकता या मॅच मध्ये असणार आहे. अर्थातच आपण विचार केला तर आता 6व्या षटकाची जबाबदारी इथे दिली जाते सूरज तिवलेच्या खांद्यावरती. अगदी पाहिलं तर या खेळाडूकडे देखील क्षमता आहे. कळंबा एक्सप्रेस आपण पाहतोय सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅक वरती. 12 मध्ये 24 ची आवश्यकता इथून पुढे या मॅच मध्ये असणार आहे. 12 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सूरज तिवले. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये इतिहास राहिला. आतापर्यंत एकही सामना चेस झालेला नाहीये, रन चेस अजूनही सक्सेसफुल झालेला नाहीये या संपूर्ण स्पर्धेमध्ये. तो इतिहास या मॅच मध्ये घडवला जाईल का, मात्र पुन्हा एकदा आपण पाहिलं तर जे घडतंय तेच घडलं जाईल याही मॅच मध्ये पाहणं गरजेचं आहे. 12 चेंडूंमध्ये त्याचं उत्तर लपलंय. 24 धावांची आवश्यकता. स्ट्रायकर इन वरती बॅटर विनायकला आपण पाहतोय ऑन साइडला स्टेप आउट करून फटका केला. क्षेत्ररक्षक आहेत सर्कल मध्ये, इन फील्ड मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल मैदानाच्या आतपर्यंत इथे पूर्णत्वास आले. त्या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता अर्थातच पोहोचते, म्हणजेच 50 या आकड्यावरती. 50 ऑन दी बोर्ड. 11 मध्ये 23 ची आवश्यकता. केडीसी लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे. अर्थातच आपण पाहिलं तर ओमकार पाटील सर आणि त्याचबरोबर त्यांची संपूर्ण टीम, संस्कार शिरसाट आणि त्याचबरोबर ओम बेर्डे, एक चांगलं काम त्यांच्या माध्यमातून. ऑन साइडला यावेळेस देखील टर्न केलं, स्विंग केलं, बॉलला डीप करून प्रोटेक्शन. 30 सर्कल मधून इथे क्षेत्ररक्षक आलाय. एक सिंगल मैदानाच्या आतपर्यंत पूर्ण केली जाते. दुखापत झाली ती आपण पाहिलं तर काप्सला इथे दुखापत झाले. विचार केला तर मोक्याच्या क्षणी बाद झालाय. अर्थातच आपण पाहिलं तर
दुखापत झाले आणि त्यामुळेच आपण पाहिलं तर बाहेर जात असताना पाहायला मिळतोय. दहा मध्ये आता 22 आवश्यकता आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतपर्यंत पृथ्वीराज दाखल होत असताना पाहायला मिळतात. पृथ्वीराजला आपण पाहतोय बॅटिंगसाठी आता मैदानाच्या आतपर्यंत स्ट्रायकर सेन वरती विनायक पाहायला मिळतात. आता जबाबदारी असणार आहे कारण ऋषिकेश जो सेट बॅटर होता तो आता माघारी परतलाय, रिटायर्ड हर्ट झाला, दुखापत झाले. उसळी घेतले, सरप्राइझिंग डिलिव्हरी मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळाले. टप्पा पडला आणि त्यानंतर कम्मालीचा बाउन्स या चेंडूने घेतलाय. तर डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता इथे मैदानाच्या आतपर्यंत होत असताना पाहायला मिळते. एक्स्ट्रा बाउन्स, टप्पा पडला आणि त्यानंतर सरप्राईज केलं फलंदाजाला. वेळ नव्हता या फटक्यासाठी, आपण पाहिलं तर तितकासा वेळ फलंदाजाकडे नव्हता आणि त्याचबरोबर अँगलने हा चेंडू फलंदाजाच्या दिशेने जात होता, त्यामुळेच आपण पाहिलं तर बॉडी बॅलन्स देखील फलंदाजाचा ढासळताना पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय. 9 मध्ये 22 आवश्यकता या मॅच मध्ये असणार आहे. 9 चेंडू 22 धावांची गरज. स्टेप आउट करून फटका केलाय. मिस टाइम स्ट्रोक आहे. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक येतोय. सिंगल कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. 2 धावा मैदानाच्या आतपर्यंत पूर्णत्वास. एकेरी दुहेरीने काम होणार नाहीये. आता मोठ्या फटक्यांची वेळ आली. आता ती आक्रमकता दाखवण्याची वेळ आली, कारण अगदी विचार केला तर सुरुवातीला चांगली सुरुवात दिल्यानंतर आपण पाहिलं तर मिडल ओव्हर्स मध्ये गोलंदाजांनी कमबॅक केलाय आणि हे चित्र सातत्याने आपण रन चेस करत असताना कालच्या दिवसामध्ये आणि या सामन्यामध्ये देखील ते चित्र पाहायला मिळालंय. सुरुवात चांगली, त्यानंतर मिडल ओव्हर्स मध्ये धावांची कमतरता पाहायला मिळाली. शफल झाले. ऑन साइड ला इम्प्रोवाइज केलाय. फाईन लेगचं क्षेत्र, फाईन स्ट्रोक पाहायला मिळालाय. विनायकच्या बॅट फिरून वार. 4 धावांसाठी चौकार. सात मध्ये 16ची आवश्यकता या मॅच मध्ये. 7 चेंडू आणि 16 धावांची गरज. हा चौकार खऱ्या अर्थाने पाहिलं तर प्रेशर रिलीज करणारा चौकार होता. तो दबाव होता, तो दबाव झुगारणारा हा चौकार होता. मैदानाच्या आतपर्यंत आपण पाहिलं तर विनायक अजूनही संघर्ष करतोय. स्टेप आउट करून ड्राईव्ह केला बॉलला. यावेळेस आपण पाहिलं तर वाईडिश लॉंग ऑफर क्षेत्ररक्षकाला सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल परतलेत वेगाने दुसऱ्या धावेसाठी. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होताना इथे दिसत नाहीये. 2 धाव्यांवरती समाधानी राहावं लागतंय. या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 59 या आकड्यावरती 6 षटकांचा खेळ संपलाय. 59 या आकड्यावरती धावसंख्या 6 मध्ये 14ची आवश्यकता आहे. जातो डीजेच्या एका सुमधुर गाण्याकडे. सहा चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे आणि आता ही 6 चेंडूंची जबाबदारी अनुज पाटीलच्या खांद्यावरती दिली जाते. स्ट्रायकर सेन वरती पृथ्वीराजला आपण पाहतोय. या मॅच मध्ये जर राज करायचंय तर खेळी चांगली खेळावी लागणार आहे. 14 धावा बनवाव्या लागतील. पहिला बॉल वरती यू मिस आय विल डेफिनेटली हिट. यष्ट्यांचा वेध घेतलाय. अगदी आपण पाहिलं तर ऑफ स्टंपने पाठीमागे शतपावली केली. आणखीन एक फलंदाज बाद. 4था फटका बसलाय.
5 मध्ये 14ची आवश्यकता आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतपर्यंत करण दाखवत असताना पाहायला मिळतोय. 5 मध्ये 14ची आवश्यकता. पहिला बॉल वरती अनुज पाटीलने विकेट मिळवले. विनायकला स्ट्राईक वरती राहणं गरजेचं. अगदी विचार केला तर शेवटच्या बॉल वरती जिथे 2 धावा घेतल्या तिथे विनायकने स्ट्राईक वरती राहणं गरजेचं होतं. ऑन साइडला डाऊन केला जातो. दरम्यान आपण पाहिलं तर प्रोटेक्शन डीप मधून इथे सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल दिला. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर 2 धावेसाठी प्रयत्न चालले आहेत. दुसरी धाव देखील मैदानाच्या आतपर्यंत पूर्ण केली जाते. या 2 धावेने धावफलक आता पुढे सरसावतं. 61 या आकड्यावरती धावसंख्या. 4 मध्ये 12ची आवश्यकता. या स्पर्धेचा पहिला रन चेस पाहायला मिळणार का की या मॅच मध्ये देखील गोलंदाजांचाच दबदबा पाहायला मिळणार आहे. पाहावं लागेल. 4 मध्ये 12ची आवश्यकता आहे. इथून जिंकणारा संघ थेट सुपर 8 मध्ये दाखवलो होईल आणि आता त्यासाठी हे प्रयत्न मैदानाच्या आतपर्यंत चालले आहेत. आउटसाइड ऑफ स्टंप निश्चितच व्हाईट बॉलचा इशारा येतोय. त्यानंतर फेकी झाली आहे डायरेक्ट हिटची. पंचांकडे अपील. व्हाईट प्लस 1 एक्स्ट्रा धाव इथे धावफलकावरती ऍड झाले. चुकी केले अगदी मोक्याच्या क्षणी इथे 2 धावा व्हाईट प्लस 1 च्या स्वरूपात ऍड होत आहेत. 4 मध्ये 10ची आवश्यकता. अतिरिक्त धावा खर्च केल्यात. या धावांना रोख लावावा लागणार आहे कारण अगदी विचार केला वेदांत स्पोर्ट्स बापू प्रेमीचा संघ सुरुवातीच्या काही षटकांमध्ये आपण पाहिलं तर पिछाडीवरती होता. त्यानंतर मिडल ओव्हर्सच्या षटकांमध्ये तो कमबॅक केला आणि त्यानंतर अखेरच्या षटकामध्ये अनुज पाटीलने अर्थातच इथे एक चेंडू खराब हाताळला. आता 4 मध्ये 10ची आवश्यकता आहे. इथून पुढे आपण पाहिलं तर अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करणं गरजेचं आणि जमेची बाब म्हणजे भैरवनाथ स्पोर्ट्स गिरगाव संघासाठी अर्थातच विनायक चौगुले स्ट्रायकर सेन वरती आलाय. त्याच्या बॅट मधून फटके आले. धावा आल्यात. सेट बॅटरला स्ट्रायकर एन वरती या अखेरच्या क्षणी राहणं गरजेचं आहे आणि तो सेट बॅटर आता स्ट्रायकर सेन वरती आलाय. स्टेप आउट करून घेण्याचा प्रयत्न. आउटसाइड डी ऑफ स्टंप फलंदाजाच्या रीच पासून दूर ठेवलाय. सर्व विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत होत असताना पाहायला मिळते. 3 मध्ये 10ची आवश्यकता. आता कामगिरी कठीण होत चालली आहे. मात्र म्हटलं जाताना रस्ता किती कठीण असला तरी चालत राहिलं पाहिजे कारण थांबणाऱ्यांना नाही तर लढणाऱ्यांना यश मिळतं. यश मिळवायचं या मॅच मध्ये तर लढावं लागेल. याही चेंडूवरती स्विंग अँड मिस. आणखीन एक डॉट बॉल. या डॉट बॉलने आता दबाव फलंदाजावरती टाकला जातोय. 2 मध्ये 10ची आवश्यकता आहे. सामन्याचं चित्र आता बदललंय. वेळ नक्की येते पण सातत्याने प्रयत्न करणं गरजेचं असतं आणि ते प्रयत्न आता अनुज पाटील करत असताना पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये वेळ अनुज पाटीलचे आले. अजूनही आपण पाहिलं तर एक लीगल चेंडू या मॅच मध्ये वेदांत स्पोर्ट्स बापू प्रेमीला विजयाच्या दिशेने नेऊ शकतोय. आउटसाइड ऑफ स्टंप जाऊ दिल्या बॉलला. व्हाईटच्या स्वरूपात इथे एक्स्ट्रा धाव आले आणि त्याचबरोबर व्हाईट प्लस 1 2 धावा मैदानाच्या आतपर्यंत पूर्ण केल्या जात आहेत. व्हाईट प्लस 1 अशा 2 धावा धावफलकावरती. 2 मध्ये 8ची आवश्यकता आहे. सामन्याचं चित्र बदललंय. सामन्याचं समीकरण बदललंय. कोणता संघ जिंकणार सुपर 8 मध्ये कोणता संघ जाणार यासाठी ही फाईट चालली आहे. आडवा बॅटने ऑन साइडला टर्न केला. डेपरे क्षेत्ररक्षक आहे. सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल परतले दुसऱ्या धावेसाठी. दुसरी धाव धोक्याची आहे. 2 धावा पूर्ण झाल्यात. 2 धावा मैदानाच्या आतपर्यंत पूर्ण केल्या जातात. आता समीकरण 1 चेंडू 6 धावेंची आवश्यकता आहे. या चेंडूवरती जर षटकार ठोकला तर इतिहास या स्पर्धेतला घडवला जाईल कारण आतापर्यंत धावा चेस झालेल्या नाहीयेत आणि तो इतिहास घडवायचा असेल तर षटकार येणं गरजेचं आहे. शेवटचा 1 बॉल आणि करणवरती आता जबाबदारी असणार आहे. स्टेटस मिरवण्याची संधी आहे. हिरो बनण्याची संधी करणकडे देखील आहे. 1 साइड हिरो बनण्याची संधी आहे. इथे एक षटकार. इथून पुढे चर्चा करणच्या नावाची रंगेल. 1 बॉल 6ची आवश्यकता आहे. आउटसाइड डी ऑफ स्टंप जाऊ दिला बॉलला. पंचांचा इशारा. डॉट बॉलचा म्हणजेच काय वेदांत स्पोर्ट्स बापू प्रेमी अब्दागिरी 11 कनेरीवाडीचा संघ ठरलाय या स्पर्धेचा आजच्या दुसऱ्या दिवसातला तिसरा सुपर 8 मध्ये दाखल होणारा संघ विजय मिळवला. पराभूत केलाय.